हाय हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा। तर सकाळी सकाळी छान असं ऊन बघा आलेलं होतं घरामध्ये आणि जे मी झाडं खिडकीमध्ये लावलेले आहेत तर ते म्हणलं बघावीत सकाळी सकाळी कशी दिसतेत। आणि जे बॉटलमध्ये मी पुदिन्याचं जे रोप लावलेलं होतं तर ते काढून मी इथं जी गुलाबाची फांदी लावलेली होती तर ते काय आली नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मी ती काढून टाकली आणि त्याच्या ठिकाणी मी इथं पुदिना लावलाय। तर एकदम छान असा पुदिना आलाय आणि त्याच्यामध्येच मी अशी झेंडूची जी आपली फुलं असतात तर ते अशी पूर्ण हे करून त्याचं बिया साईडला काढून त्याच्यामध्ये टाकलेत। म्हणलं आलं तर आलं झेंडूचं रोप। आता दसऱ्यापर्यंत तर काय येणार नाहीत जर झाडं आली तर त्याच्यामध्ये, तर म्हणलं मग दिवाळी येईपर्यंत तरी त्याच्यामध्ये झाडे येतील आणि फुलं आली तर बरंच झालं। तर इकडे एका साईडला कडीपत्त्याचं पण रोप लावलेलं होतं तर त्याला पण नवीन असं पान फुटून आलंय मधून आणि त्याच्यामध्ये जास्तच गर्दी झाली आहे झाडांची। तुळशीचे झाडं त्याच्यामध्ये जास्त वाढले त्याच्यामुळं त्याला काही एवढी जागा नाही आणि ते म्हणलं आता जे अगोदर जे लावलेलं होतं झाडं तर त्याची सगळी माती अशी फोडून साईडला करायची म्हणलं। आणि ह्यांनी मातीसुद्धा आणून ठेवली होती पिशवीमध्ये खालच्या साईडला, तुम्ही बघितलं असेल। तर चला आता सकाळची कामं लवकर आवरायची होती, श्रीला स्कूलमध्ये पाठवायचं होतं आणि सगळं आवरून झालं होतं। स्वयंपाक वगैरे सगळं डबा वगैरे भरून ठेवला आणि त्याच्यानंतर मग श्रीला स्कूलमध्ये पाठवायचं होतं। 9:30चं टायमिंग आहे त्याचं। तर श्रीचे पप्पा घेऊन चालले होते श्रीला स्कूलमध्ये आणि उर्वीचं चालू होतं रडायचं आणि श्रीला लवकर बोलत होतं तर काही यायला तयार नव्हता, त्याला टी व्ही बघतच बसायचं होतं। तर म्हणत होता मला टी व्हीच बघायचे। त्याला सांगितलं तर काही लवकर आवरत नाही, जायच्या टायमाला बरोबर काय तर त्याचं चालू असतं। आणि आज शुक्रवार आहे तर म्हणलं जा आजच्या दिवस, परत शनिवार आणि रविवार परत 2 दिवस सुट्टी आली त्याची। तर इकडे शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी असते। प्ले प्लॅनमध्ये तर असं आहे, नंतर बहुतेक दुसऱ्या म्हणजे महिन्यातील दुसऱ्या शनिवारी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते। तर उर्वी त्या दोघांना पण बाय करत होती। श्री आणि श्रीचे पप्पा गेल्यानंतर बघा उर्वीने लगेच दरवाजा बंद केला आणि त्यानंतर मग मी सगळं काम आवरलं, म्हणजे भांडी वगैरे झाली आणि कपडे पण वरती वाळत घालून आले, मशीनलाच लावले होते आज पण। तर त्याच्यानंतर मग मला फॅन जरा साफ करायचा होता झाडून काढायच्या अगोदर म्हणलं, आणि फॅन बंद केला की मग त्याला किती घाण बसले त्याच्यावरती असं दिसून येते, त्याच्यामुळं म्हणलं अगोदर फॅन चांगला स्वच्छ करून घ्यायचा। तर फॅन साफ करता करता एक गोष्ट लक्षात आली माझ्या की अशी एखादी पिशवी घालून जर ते म्हणजे साफ केला तर सगळी धूळ काही एवढी जास्त खाली पडणार नाही। आणि ज्यावेळेस आपण झाडून वगैरे झाडतो तर बेडच्या वरती असा फॅन वगैरे असला की मग सगळ्या बेडवरती त्याची धूळ पडते, त्याच्यामुळे म्हणलं एखादी पिशवी असेल तर ती घालून बघूया। तर मी अशी पिशवी घातली आणि सगळं कसा धूळ त्या पिशवीमध्ये जमा होते। तर मी असं बघा एका साईडनं अगोदर एक एक पाती अशी पूर्ण क्लीन करून घेतली आणि सगळी जी घाण आहे तर ती पिशवीमध्ये अशी साठलेली होती। तर बघा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फॅन साफ करून घेऊ शकता आणि जर हाताला येत असेल तरच असं करायला येतं, नाही तर मग खाली काही तर घेऊन, आणि मी आता खाली स्टूल घेतला होता, बेडवरती स्टूल ठेवला आणि त्याच्यावरती उभं राहून, आणि तरी पण पडायची भीती होती, गादीवरती कसा स्टूल इकडे तिकडे हलतो त्याच्यामुळं फॅनला असा आधार दिला होता मी। आणि फॅनसुद्धा नवीनच आहे आणि अशाच कलरचा चॉकलेटी कलरमध्ये घेतला, आणि व्हाईट कलरचा जर असला ना फॅन तर लगेच त्याच्यावरती धूळ बसून लगेच घाण झाला की लगेच दिसून येतो। पलीकडच्या रूममध्ये आहे तो पण म्हणजे व्हाईट कलरचा आहे पहिला, तर त्याच्यावरती सुद्धा धूळ बसली। आता त्याच्या खाली काय घ्यायचं मला आता हे टेन्शन आहे। आता गणपती बसवलेत मी त्या बॉक्सवरती, लाकडी बॉक्सवरती, नाहीतर मग त्या बॉक्सवरती उभा राहून मग मी तिकडचा फॅन साफ करून घेते। आता काही गणपती बसवले त्याच्यामुळं ते काय बॉक्स घ्यायला येत नाही। आता ज्यावेळेस गणपतीचं विसर्जन करेल त्यावेळेसच मग तिकडचा फॅन म्हटलं स्वच्छ करायचा। तर आता एक पाती मी साफ करून घेतली आणि आता दुसरी साफ करायला घेतली आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि खाली पण जास्त घाण वगैरे पडत नाही अशा पद्धतीने क्लीन केल्यानंतर। तर चला आता दुसरी पण आहे तर ती पण मी स्वच्छ करून घेते। आणि आत्ता वाजलेल्या होत्या 10:15, तर 11:30 12:30 वाजेपर्यंत म्हणलं चला जेवढं होईल तेवढं साफ करून घेऊया। तर इथं बघू शकता मी फॅन पूर्ण एकदम क्लीन करून घेतला आहे आणि खालच्या साईडला पण जास्त घाण पडली नाही, तर तुम्ही बघू शकता। आणि पाण्याची सुद्धा मला गरज लागली नाही, तर इथं बघू शकता पिशवी तेवढी आपली खराब झालेली आहे आणि जी काही एक धूळ होती फॅनची तर ती सगळी पिशवीमध्ये आत साठलेली आहे, तर इथं बघू शकता तुम्ही। तर चला फॅन आपला स्वच्छ करून झालेला आहे आणि आता
आता दसरा पण आलेला आहे जवळ, तर दसऱ्याचं सुद्धा सगळं म्हणजे कपडे वगैरे भांडी सगळी धुवायला काढायची आहेत मला. तर बघू आता गणपतीचं विसर्जन केलं की मग नंतर एखाद दिवशी भांडी, एखाद्या दिवशी कपडे असं करून धुवायला लागणार आहे मला. तर मी घरातलं सगळं आवरलं आणि नंतर आवरून श्रीला स्कूलमध्ये आणायला गेले. तर येताना खाऊ आणला होता. तर आता मी 1 महिना झालं त्याला स्कूलला आणायला जाते, पण येताना काही खाऊ वगैरे मी जास्त घेऊन येत नाही आणि रोज सवय लागली की मग तीच सवय लागते. तर म्हणलं आज आता उद्या 2 दिवस सुट्टी आहे, म्हणलं आज आणावं त्याच्यासाठी. आणि स्कूलमधून आल्या आल्या त्याचं चालू आहे बघा टी व्ही बघायचं, आणि टी व्हीवरती लावलं आहे लग्नाचं कॅसेट. आणि आता माझं त्याचा पेनड्रॉय काढून ठेवायचा आहे, पण तो पण काय माझ्या लक्षात राहत नाही. आणि उर्वीचं सुद्धा खायचं चालू आहे. तिला 1 पॅकेट दिलं होतं, तर त्यातलं एक घेऊन खात होती, मला पण देत होती. तर चला आता जेवण पण करायचं होतं, आणि आज काही जेवण करून गेले नव्हते मी. त्याची बॅग वगैरे तशीच ठेवली आहे खाली. आता त्याचा टिफिन वगैरे काढून ठेवायचा, खाल्लाय का नाही बघायचा. तसा टिफिन दररोज तो संपूनच येतोय. कधी भाजी आवडीची वगैरे नसली की मग चपाती शिल्लक राहिलेली असते त्याची. तर उर्वीचं बघा तिचं पण खायला चालू होतं, मला पण देत होती. आणि काय होतं सकाळी सगळं काम लवकर आवरतं, आणि दुपारी पण मग त्याला घेऊन आलं की एकदा स्कूलमधून जेवण वगैरे केले की मग नंतर काहीच करू वाटत नाही दुपारी. एडिटिंग वगैरे काय राहिलेलं असलं की मग दुपारी स्कूलमधून त्याला घेऊन आलं की मी करते. म्हणजे स्टोरीचं रीड करायची राहिलेली असते किंवा व्लॉग वगैरे एडिट करायचा राहिलेला असतो. तो एडिट करून अपलोड करेपर्यंतच 2-2:30 वाजतात. तेवढ्यातच मग झोप आलेली असते. मग तिथून पुढं थोडासा आराम करायचा, आणि एकदा झोपलं की मग 4 किंवा 5च वाजतात उठायला. आणि जरी नाही झोपलं दुपारी की मग डोकं दुखायला चालू होतं माझं. त्याच्यामुळं मग दुपारी थोडा का होईना आराम करायलाच लागतो मला. त्यानंतर मग फ्रेश झालो, चहा बिस्किट खाल्लं, आणि शेंगदाण्याचं कूट संपलं होतं. मग शेंगदाणे भाजून ठेवले. चपात्यासाठी पीठ वगैरे सगळं मळून ठेवलं होतं, भात घातला होता. त्याच्यानंतर हा एक मसाल्याचा डबा आहे. मसाल्याचं म्हणजे मसाल्याच्या मी पुड्या त्याच्यामध्ये ठेवलेत डब्यामध्ये. आणि हे मसाले आहेत तर बिर्याणी मसाला, सांबर मसाला, पावभाजी मसाला. तर ह्यातले काही मसाले एक्सपायर झाले होते, तर ते काढायचे होते मला. आणि हे मसाले आणले होते गावावरून, तर त्यातले काही एक्सपायर झाले होते. तर 2023ची त्याची एक्सपायरी डेट होती काही मसाल्यांवरती, तर ते मी काढून टाकले. आणि जास्त काही यूज म्हणजे एवढा काय होत नाही. कधीतरी पावभाजी बनवतो आपण, कधीतरी सांबर. त्याच्यामुळं म्हणजे एकदमच आणून ठेवल्या होत्या. आता म्हणलं एकदम अशा आणायच्या नाहीत, ज्यावेळेस पाहिजे तेव्हा 1-2 आणायची. तर चला आता हा सुद्धा डबा म्हणजे घासून ठेवते. तर खाली बघा सगळा मसाला सांडला डब्यामध्ये, तर हा पण स्वच्छ करून ठेवते आणि स्वयंपाक बनवते. तर चला, आणि स्वयंपाकामध्ये आज बनवायचं होतं पिठलं. तर भाजीला आज आणायला सांगितलं होतं मी, संध्याकाळी येताना घेऊन या म्हणलं. तर म्हणलं आता पिठलं बनवायचं, तोपर्यंत त्याची तयारी करून ठेवायची, चपात्या बनवून घ्यायच्या. आणि एकीकडच्या साईडला भात घातला होता मी. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे मी ज्यावेळेस स्वयंपाक बनवत होते तर श्रीने एक कारनामा करून ठेवला गणपतीजवळ. काय केलं त्यानं, एक जुनी बुक होती तर त्याची पानं दोघांनी मिळून फाडून टाकली होती. तर त्यानं ते पान घेतलं आणि गणपतीसमोर जी आरती लावलेली होती तर त्याच्यावरती धरलं वाटतं, आणि ते काय झालं त्यानं लगेच तिथंच टाकली की काय माहीत. त्याच्यामुळं त्याने साडी एक खराब केली. आता जी मी त्या गणपतीच्या तिथं म्हणजे टेबलवर जी साडी खाली टाकलेली होती त्याच्यावरती, तर त्या साडीवर टाकली आणि माझी पूर्ण साडी खराब केली. आणि मग काय नंतर खाल्ला मार. तरी म्हणलं बरं जास्त काय झालं नाही, नाहीतर तिथं म्हणजे लाईटची माळ वगैरे होती, बरं दुसरं काही करून ठेवलं नाही. आणि त्याच्यानंतर श्रीचे पप्पा घरी आले, त्यांना भाजीपाला पण आणला होता. त्यासोबतच हे फ्रूट आणले होते, ॲपल, आणि ह्या फ्रूटचं काही नाव माहीत नाही मला. तर चला आता आरती पण करून घेतो आणि जेवण करायचं आहे. आणि हा भाजीपाला नंतर मला ठेवायचा आहे सगळा फ्रीजमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच असणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. गुड नाईट सर्वांना.